नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी वितरित केला जाणार अशी विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात होती। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण फेब्रुवारी महिन्याच्या वितरणासाठी जो लागणारा निधी असतो तो निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि याबद्दलचीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आपलं व्हॉट्सअप तसेच टेलिग्राम चॅनल असून यावरही आपण वेळोवेळी वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच शासकीय GR शेअर करत असतो, तेही जॉईन करायला विसरू नका। तर या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत 24 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णय काय आहे, चला मग पाहूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक M3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी व विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षकाखाली 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे। म्हणजे यामध्ये एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर या निधीमधील त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 277.26 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजे फेब्रुवारी महिन्यासाठी ज्या महिला पात्र असतील त्यांच्या वाटपासाठी 277.26 कोटी इतका निधी वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे। हा निधी आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल। त्याची तारीख निश्चित झाल्यानंतरही त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पब्लिश करण्यात येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।